70 नाही आता काही एवढं 70 काही नाही. इकडे ग्रीन हो, गोल्ड हो. म्हणजे काय आपलं जास्त आता ऊस लावायचं असेल तर ट्रेनिंग घ्यायला आपला गँग आहे बघ. सो जगदाळे साहेबाचा ऊस आहे. आणि जगदाळे साहेब जर दोन गोष्टी बोला की तुम्ही कसं वाटलं तुम्ही काय काय वापरलं काय काय नाही सांगा घ्या ऊसाला. मुलानं पण त्याच्यात मला माहिती होतं NPK हां हे आणि स्टीम रिच हां एकच फवारणी केली बरं का, आम्ही जास्त नाही. बरं हां. बरं बरं पहिले तुम्ही सांगितलं की 4 हां, फवारणी करा, हां. आम्ही ह्याची एकच फवारणी केलेली आहे. बरं बरं आणि हां. एक रासायनिक खताचा डोस एक दिलेलं आहे. बस एवढंच. कोणचा ऊस आहे तुमचं ही? हे 3102. 3102 ऊस आहे आणि यांनी एकच फवारणी केलेली आहे. ऊस ह्या पद्धतीनं आलेला आहे त्यांचा जवळजवळ. आता ह्याचं तुम्हाला काय वाटते ॲव्हरेज काय वाटते? ह्याचं ॲव्हरेज कमीत कमी 80च्या पुढूनच यावं लागलं. असं आहे का? हो. क्या बात आहे क्या बात आहे. म्हणजे तुमचा एकच डोस झाला आहे आणि एक आपली NPK स्टीम बायोची फवारणी पडलेली आहे. हां बरं जर तुम्ही जर पुढच्या वेळेस जर तुम्ही ह्याच्या जर 4 फवारण्या केल्या टनेज वाढेल का नाही तुमचं? वाढणारच ना. वाढणारच का? वाढणारच. व्हेरी गुड थँक्यू. आपलं कसं आहे माहीत आहे की नेटसर्फचे स्टेम्प्रीज बाय 95 आणि NPK हे प्रोडक्ट आहेत. हे प्रोडक्ट हे आज दिसायलेले आहेत शेतकऱ्याला आणि शेतकरी ह्याबद्दल खुश आहेत. बरं तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगणार? सांगायला लागलो ना सगळ्यांनी हीच वापरा. आता सांगितलं ना, नेटसर्फ शिवाय वापरू नका. हां हां बरं मोरे साहेब बी आलेले आहेत तिथं. आपण मोरे साहेबचे बी 2 गोष्टी ऐकून घेऊ. मोरे साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर आपण आपलं थोडं मनोगत व्यक्त करू शकतो का ह्या प्रोडक्टबद्दल? ह्या नेटसर्फबद्दल सांगायचे म्हणजे की नेटसर्फ सारखं प्रोडक्टच कुठलं नाही. बरं आम्ही आतापर्यंत खूप काही पण वापरलं, कुठलाही रिझल्ट नाही आम्हाला. बरं नेटसर्फमुळे आम्ही खूप सुधारणा झाली आमची. आम्ही आतापर्यंत कधी 40 टनाच्या वर गेलो नव्हतो. हां आता आमची परिस्थिती की 70, 75, 80 टनाची आज आहे. वा तर आम्ही इथून पुढे 100 टनापर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू 100%. वा वा आमची जिद्द आहे, आम्हाला काम करण्याची तयारी आहे आमची. बरं आणि ह्या नेटसर्फमुळे आम्हाला खूप म्हणजे फायदा झाला आतापर्यंत. बरं बरं आता आणि आणखी ह्याच्यामुळं हं, हे जे आपण नेटसर्फचे खातं वापरले हां. वापरलं ना, हां ह्याच्यामुळे ह्या ऊसावर कसलाच लोकरी मावा नाही. हे गोष्ट लोकरी मावा येणार लोकरी नाही, मावा आम्हाला काहीच नाही. कसलाच कसलाच काही रोग नाही. हा, सगळ्या ऊसात फिरून पाहिलं तरी लोकरी मावा पाहायला मिळणार नाही. कारण पानाचं रुंदीकरण झालेलं आहे. पान हिरवगार आहे आणि सांगायचं म्हणलं तर खताचा डोस पण त्यांनी एकच दिलेला आहे. आणि फक्त 1 एकर किती 2 एकर ऊस आहे नाही. नाही 30 गुंठे. हा. फक्त तर ह्यांनी 2.5 पोते खत टाकला फक्त. हा हा, पूर्ण आतापर्यंत. हा आणि हे आपलं पूर्ण नेटसर्फ पॅक वापरलेला आहे. वा. तर मोरे साहेब तुम्ही इतर शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? की आम्ही आतापर्यंत तुम्ही जी केलेली आहे तर काम सगळी चुकीचे केले, तर इथून पुढे नेटसर्फ वापरा. नेटसर्फचं काम करा, तुमचं कल्याण होऊन जाईल. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगू. वा वा. ह्या खतानं वापरल्याने एकतर तुमचं उत्पादन वाढणार आहे, 100% खर्च कमी होणार आहे. खर्च कमी होणार आणि विषमुक्त शेती होणार, अरे वा कुटुंब सुखी होणार, वा वा. शेतकऱ्याला कष्टाचे फळ मिळणार. हा आम्ही याच्याबद्दल भरपूर म्हणजे त्यांचं नेटसर्फ आभारी आहोत. हा, धन्यवाद. फार तुम्ही सगळ्यात जास्त स्वामी सरांचे आभारी आहोत. अरे नाही शेतकरी सांगत आहेत आणि बलाढ्य शेतकरी आहेत ही. आणि शेतकऱ्याचा हा रिझल्ट पाहून शेतकरी एकमेकाला हे करत आहेत, प्रोत्साहन करत आहेत. आणि हेच वैशिष्ट्य आपल्या ह्या प्रॉडक्टचं की एकतर उत्पादन वाढणार आणि खर्च कमी होणार, विषमुक्त शेती. विषमुक्त शेती होणार. वा वा छान. मी एवढं बोलून माझं संपितो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू मोरे साहेब, तुमचं मी आभारी आहे. बाय.